आपल्या फणसू केंद्रामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-2026 या शैक्षणिक वर्षातील ही पहिली शिक्षण परिषद आमच्या देगाव शाळेमध्ये संपन्न होत आहे। या शिक्षण परिषदेसाठी आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय फल्ले सर, त्याचप्रमाणे सन्माननीय सुप्रभा सामंत मॅडम, त्याचप्रमाणे श्री अविनाश कांबळे सर, आपण सर्व शाळाचे मुख्याध्यापक, सर्व उपशिक्षक, पदवीधर शिक्षक या ठिकाणी वेळेत उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले प्रथम मी शाळेच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत करतो। आणि आपल्याला ज्ञात आहे की कोणताही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी एक जबाबदार व्यक्ती असावी लागते। संपूर्ण कार्यक्रम हाताळण्यासाठी एक प्रमुख व्यक्ती म्हणून आपण कोणाची तरी निवड करत असतो आणि आज देखील आजच्या या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष म्हणून सन्मान्य आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री फल्ले सर यांनी हे पद भूषवावं अशी मी त्यांना विनंती करतो। आताच आमचे सहकारी श्री नितीन सर यांनी अध्यक्षपदासाठी जे नाव सुचवलंय त्याला आपण सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो। धन्यवाद। आजच्या शिक्षण परिषदेचं अध्यक्षपद हे पदसिद्ध असतंय, सुरुवातीला तरी पुष्पावं लागतं, त्यामुळे मी अध्यक्षस्थान स्वीकारतो असं जाहीर करतो। यानंतर आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही ईश्वराच्या आशीर्वादाने करत असतो। प्रत्येक कार्यक्रमाला ईश्वराचा आशीर्वाद हा आवश्यकच असतो आणि आज देखील आपण या शिक्षण परिषदेची सुरुवात देखील आपल्या विद्येची देवता माता सरस्वती या सरस्वतीचं पूजन करून त्याचप्रमाणे दीप प्रज्वलन करून करणार आहोत। मी सर्व मान्यवर सन्मान्य अध्यक्ष त्याचप्रमाणे व्यासपीठावर मान्यवर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं। वसत्वं मम दिवारे सर्व विद्याधरा शारदा वंदना तुझे सर्वदा अस्माकं सन्निधिं किया। माता सरस्वती विद्येची देवता या मातेचं सरस्वती पूजन करताना या ठिकाणी सन्मान्य फल्ले सर, समवेत सामंत मॅडम, त्याचप्रमाणे श्री अविनाशजी कांबळे, नवीन ड्रेस, नवीन मोबाईल, हे जेव्हा नवीन आपल्या समोर येतं तेव्हा केवढा मोठा उत्साह असतो। नवीन मोबाईल आला की काय काय फीचर्स आहेत आपण बघतो, नवीन कपडे परिधान करत असताना नवा उत्साह असतो। नवीन घरात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा एक मोठा उत्साह असतो। त्याच पद्धतीने आता नवीन वर्ष सुरू झालं 25-26, त्यामुळं नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा उत्साहामध्ये व्हायला हवी, ती झालेलीच आहे। सर्व विद्यार्थी, आपण सर्व शिक्षक या नवीन वर्षामध्ये उत्साहाने प्रवेश करत आहोत आणि एक 8 दिवसापूर्वी चर्चा सुरू होती शाळेमध्ये की या महिन्याची शिक्षण परिषद होणार,
त्यांना माझ्या सहकार्यांना म्हणालो की पत्र आलं जिल्ह्यावरून की होणार, आणि दुसऱ्या दिवशीच पत्र आलं की जून महिन्याची शिक्षण परिषद आपल्याला घ्यायची आहे. आणि मग साहजिकच सुरुवातीची आपली शिक्षण परिषद केंद्र शाळेमध्ये होते प्रथेप्रमाणे, पण सध्या केंद्र शाळेमध्ये असा विषय. आता हा विषय का निवडला, खरं तर जिल्हा स्तरावरून जे विषय आलेले आहेत त्या विषयामध्ये हा विषय नाही का समावेश आपण मुद्दाम घेतला. आता आपण पटाचा विचार केला तर गेल्या वर्षीचा पट आणि या वर्षीचा पट कौशल्यामध्ये थोडं आपल्याला परिवर्तन प्रगती करावी नक्की लागेल. मग त्यासाठी आपल्याला नवीन नवीन उपक्रम नवीन नवीन स्पर्धामध्ये सहभाग घ्यावा लागेल. अबॅकस असेल किंवा ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धा आहेत. कारण आज सुद्धा पालक विचारतायत, लक्षात ठेवा की आमच्या मुलांना तुम्ही ऑलिम्पियाडला का नाही बसवत. MTS ला गायकर सर बोलणार आहेत, CRV वर विनाश कांबळे सर बोलतील, आणि पुढचा विषय मासिक पाळी संदर्भात पाटील मॅडम. खरं तर काम करायची संधी मिळाली. काशेहून अधिक महिला आपल्याकडे व्यवसाय शिकतात करतात, कारण की ते बनवण्यात एक्सपर्ट आहे, पण जी मार्केटिंग आणि विक्री आहे ती त्यांना जमत नाही का, तर आकडेमोडींमुळे. एक बेसिक ज्ञान तरी मिळावं यासाठी तो एक कोर्स चालू केला. मग लक्षात आलं ह्या शाळेचे इश्यूज आहेत, मग आपण काहीतरी करायला हवं. म्हणून 2 वर्षापूर्वी ग्राईन केवे जेव्हा निर्माणही नव्हतं झालं त्यावेळेला दापोली नगरपंचायतीच्या इथे आपलं जे ऑफिस आहे तिथे आपण अबॅकसचे क्लास चालू केले. हा तर गणित मुलांचं चांगलं व्हावं, पाया भक्कम व्हावा. आणि दुसरं जे इंग्लिश स्पीकिंग आपण 10वी आणि कॉलेजच्या मुलांना देत होतो इंटरव्ह्यू वगैरेसाठी, ते आता लहान मुलांमध्ये आपण चालू केलं. आता लहानपणापासून जर त्यांचा पाया भक्कम झाला तर त्यांना पुढे अडचणी येणार नाहीत. कदाचित त्यांना मोठे इंटरव्ह्यू वाले कोर्सेस घ्यायची गरजही लागणार नाही. ह्या दृष्टीने मग लहान मुलांचे काही उपक्रम चालू केले. त्याच्यामध्ये अनेक स्किल कोर्सेस आहेत, पण आज मी विशेष इकडे बोलायला आली आहे ते म्हणजे अबॅकस आणि इंग्लिश स्पीकिंग बाबत. आणि विशेषतः ते टीचर ट्रेनिंग संदर्भात आपण तिथे बोलायला म्हणजे मी तो टॉपिक घेऊन आले आहे. माझं मराठी एवढं फार चांगलं नाही आहे, पण मी प्रयत्न करते. आय होप तुम्हाला समजतंय. ओके, तर विषय असा आहे की इंग्लिश स्पीकिंग जर का आपल्या स्कूल्समध्ये राबवलं गेलं तर पालकांना असं आहे की आमच्या स्कूलमध्ये इंग्लिश शिकवलं जात नाही ग्रामीण भागामध्ये, पण प्रायव्हेट CBSE आणि दुसऱ्या शाळांमध्ये शिकवलं जातं. मग यासाठी आपण जो इंग्लिश स्पीकिंग कोर्स केलाय त्याच्यामध्ये आपण टप्पे पाडले की टीचर्सना ट्रेनिंग देणं. आधीपर्यंत आपल्या फक्त इन्स्टिट्यूटला शिकवलं जायचं, पण मुलं आपल्यापर्यंत सगळीच पोहोचू शकत नाही आणि आमची कॅपॅसिटी 10 ते 15 मुलांच्या वर नाही. मग किती बॅचेस पाडणार. तर शाळेतच जर टीचर्स अशा उभ्या राहिल्या की ज्यांना ट्रेनिंग मिळालं आणि ज्यांनी ट्रेनिंग पूर्ण करून तेच स्किल्स त्या मुलांमध्ये स्कूलमध्ये राबवले आणि आपल्या स्पर्धांमध्ये मुलांना उतरवलं तर एकतर त्यांचं स्किल वाढतं, टीचरला एक सपोर्ट मिळतो एक्स्ट्रा, कारण की तिला एक्स्ट्रा इन्कम तिचं जनरेट व्हायला सुरुवात होते. मुलांना सर्टिफिकेट मिळतं की आपण काहीतरी शाळे व्यतिरिक्त आणखीन एका इन्स्टिट्यूटचं काहीतरी कोर्स करतोय. आणि प्लस जे काही स्पर्धा होतात नॅशनल इंटरनॅशनल तिथे आपण आपल्या मुलांना उतरवतो, जेणेकरून आपली मुलं तिथपर्यंत पोहोचताय किंवा कनेक्ट होऊ आपण. आणि मला A to Z सगळं जे काही ट्रेनिंग किंवा जे काही आहे ते तुम्हाला स्कूलमध्ये राबवायचं असेल त्याच्यासाठी पण मदत केली जाईल. आणि प्लस तुम्हाला काही स्कूल व्यतिरिक्त एखाद तास मुलांना बसवून घ्यायचं असेल तर त्यासाठी लागणारं जे काही मटेरियल आहे ते सुद्धा प्रोव्हाइड केलं जाईल. तुमचा जो कामाचा जो वर्कलोड आहे टीचिंग व्यतिरिक्तचा तो येणार नाही. म्हणजे तुम्ही तुमचा पूर्ण वेळ हा तुमच्या मुलांमध्ये घालू शकता. तो एक सपोर्ट हँड माझ्याकडनं तुम्हाला दिला जाईल. ओके, आणखीन कोणाला काही डाऊट आहे किंवा काही विचारायचं आहे किंवा काय असं? हा, एक्झॅक्टली करेक्ट. नाही,
ओके, तर अबॅकस ना एक टूल आहे जे की मणी आणि फ्रेम सारखं असतं. आता ही मूळची जी कला आहे ना ती आपल्या भारतातलीच, पण ह्याला पेटंट केलंय चायना आणि जपानने. तर चायनीज एक अबॅकस येतो आणि जॅपनीज एक अबॅकस पॅटर्न येतो. आपण शक्यतो जॅपनीज पॅटर्न फॉलो करतो कारण तो इझी पडतो आपल्या मुलांना. तर हे काय आहे, तर आपण गणिताची मुलांना, लहान मुलांना, दुसरी किंवा पहिली, दुसरी, तिसरी, 8वी पर्यंतच्या मुलांना प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे शिकवतो. तर बोटांवर शिकवतो. तर बोटांपासून पण अबॅकस स्टार्ट होतं की शाळेमध्ये ही 10 बोटं दाखवली जातात आणि 10 पर्यंतच कॅल्क्युलेशन होतं. पण अबॅकस सांगतं की ही 99 बोट म्हणजे 99 काउंट्स आहे. तर असं आहे की 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे आपण असं धरतो ना, ते म्हणजे हे 5 अंगठ्याला 5 चा मूल्य दिले आणि परत मग 1, 5 अधिक 1 म्हणजे 6, 7, 8, 9. आता हा उजवा हात 9 झाला तर 10वा हात 10. मग हा झाला 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. आणि मग मी जेव्हा दोन्ही हात असे दाखवेन तेव्हा ते होते 99. हे 9 आणि 90चे 9 असतात. मग ह्याच्यामधनं काही फॉर्म्युलेज असतात जे की त्याला कॅल्क्युलेशनला मदत होते. हे फिंगरिंग मला कधी दाखवतो तर ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि फर्स्ट स्टँडर्ड यांना बोटावरचे अबॅकस असतं, ज्याच्यामध्ये आपण त्या बुकमध्ये छोटे छोटे सम्स दिले जातात. तर बऱ्याच जणांना असं वाटतं अबॅकस म्हणजे फक्त गणितच, तर ओनली मॅथ्स नाहीये ते. अबॅकस मध्ये काय काय होतं, तर तुम्ही जेव्हा शिकवता तर सगळ्याच मुलांचं लक्ष नसतं. ही मुलं इकडे तिकडे बघत असतात. पहिली 2-3 बाकडी सोडली तर बाकीच्यांचं वेगळंच शाळा चालू असतं. तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढावं यासाठी त्याच्यामध्ये काही प्रोग्राम्स घेतो आपण. तर प्रोग्राम म्हणजे काय, आता 1 तासाचा अबॅकसचा कोर्स आहे. तर त्या 1 तासाच्या अबॅकस कोर्समध्ये फक्त 10 मिनिटं हे पुस्तकासोबत असतात, बाकीची 50 मिनिटं ही तुमच्या ऍक्टिव्हिटी बेसवर असतात. कुठल्या विषयासाठी किती वेळ असेल किंवा त्या विषयामुळे आपल्या केंद्रासाठी काय लाभ भेटेल किंवा त्या विषयाअंतर्गत आपण काय साध्य करणार आहोत हे ठरवण्यासाठी एक पूर्व बैठक किंवा पूर्वतयारी बैठक या गटाच्या मार्फत घेतली जाते. आणि ज्याचा उद्देश हा असतो की शिक्षण परिषद व्यवस्थित आणि आपण ठरवलेल्या विषयानुसार कशी घडेल आणि जास्तीत जास्त फोकस हा शैक्षणिक विषयांवरती कसा असेल तर हे ठरवण्याचं काम हा गट करत असतो. त्याचबरोबर आता आपण या समूहाची रचना बघणार आहोत. तर केंद्र संसाधन समूहात भाषा, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि ICT तंत्रज्ञान या 6 विषयातील प्रत्येकी 2 असे उपक्रम शिक्षक ज्यांचा या विषयाचा चांगला अभ्यास असेल आणि ज्यांनी स्वतःचा वर्ग आणि शाळा प्रगत केलेली आहे त्यांची निवड करण्यात येईल. असे 12 शिक्षक केंद्र संसाधन समूहामध्ये कार्य करतील. ते त्यांच्या ज्ञानात एकूण 12 शिक्षक असतील, म्हणजे 6 विषय आहेत आणि 12 शिक्षक. जर आपल्या केंद्राची शिक्षकांची संख्या कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण 6 शिक्षक तिथं घेऊ शकतो. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की काही केंद्रामध्ये शिक्षक संख्या कमी असते आणि आपण 12 शिक्षकांचा जर हा समूह तयार केला तर काही म्हणजे शैक्षणिक काम असतील तर तिकडे वेळ देण्यासाठी शाळेवरती कोणी उपलब्ध राहू शकत नाही. अशा वेळेसाठी आपण एक ऍडजस्टमेंट म्हणून आपण 6 शिक्षकांचा गट देखील त्या ठिकाणी स्थापन करू शकतो. त्याचबरोबर केंद्र संसाधन समूह स्थापन आपल्या केंद्रामध्ये केंद्र प्रमुखांनी या गटाची स्थापना शासकीय निर्णयाच्या आधारे करावायची असते. जे की शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर किंवा पहिली शिक्षण परिषद होण्याच्या अगोदर. आपला गट मागच्या वर्षीच स्थापन झालेला आहे. जर त्याच्यामध्ये काही शिक्षक म्हणजे बदली झाले असतील किंवा रिटायर झाले असतील तर अशा गटाची मग आपण पुनर्रचना करू शकतो. म्हणजे जे बदली झाले असतील किंवा रिटायर झाले असतील त्यांच्याऐवजी इतर शिक्षकांना आपण नवीन शिक्षकांना संधी देऊ शकतो. त्याचबरोबर उपक्रमशील विषय तज्ञ, स्वतःचा वर्ग, शाळा इथे विशेष कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी निवड करणे. त्याचा पुढचा मुद्दा असा आहे की निवडलेल्या शिक्षकांना त्यांच्या विशेष आवड असणाऱ्या विषयांच्या गटात विभागणे. म्हणजे ज्या शिक्षकांची आवड ज्या विषयात आहे अशा विषयामध्ये शिक्षकांना आपण काय करायचं, विभागायचं. म्हणजे त्यांचा जो विषय असणार आहे त्याच्यामध्ये त्यांचं नैपुण्य असेल असा विषय जर त्यांच्याकडे दिला तर ते आणखीन चांगल्या पद्धतीने काम करतील. त्या उद्देशाने त्यांचा जो काय आवडीचा विषय असणार आहे तो विषय त्यांच्याकडे देणं गरजेचं आहे. दिलेला आहे तो
5 वर्ष, 3 वर्ष, 3 वर्ष आणि 4 वर्ष अशा प्रकारचे आपले 4 टप्पे दिलेले आहेत. या टप्प्यामध्ये इयत्ता 3री ते 5वीचा जो हा जो टप्पा आहे त्या इयत्तांचा समावेश होतो. कौशल्य हे पाहिजेच. विद्यार्थी हुशार असतील. आता आमचे सुद्धा विद्यार्थी स्कॉलरशिपला येतात, पण स्कॉलरशिपला येऊन सुद्धा त्यांना व्यवहारिक ज्ञान किती असेल याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. हे व्यवहारिक ज्ञान सुद्धा त्या मुलांना यावं यासाठी आपल्याला कौशल्य दृष्टीने अभ्यासक्रमावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. लहानपणापासूनच त्यांना त्या दृष्टीनं त्यांचा विकास, त्यांचा शैक्षणिक विकास, त्यांचा बौद्धिक विकास, त्यांचा मानसिक विकास, सामाजिक विकास त्यांचा घडवणं गरजेचं आहे. तर पहिली 3 जी वर्ष आहेत त्या पहिल्या 3 वर्षामध्ये आपल्याला मेंदूचा विकास करणारे कौशल्य, त्यांच्या मेंदूचा विकास होत असतो झपाट्याने. लहान मुलं असतात तेव्हा त्यांचा मेंदूचा विकास होत असतो. त्यानंतर भाषिक कौशल्य आपण शाळेत आल्यानंतर त्यांना घेतो आणि मग गणन कौशल्य वगैरे त्यांना शिकवतो. शास्त्रानुसार म्हणजे मराठी भाषाशास्त्रानुसार असं सांगितलं गेलं की 0 ते 6 वर्ष या काळामध्ये मुलाच्या 90% बुद्धिमत्तेचा विकास होतो. सौर विद्युत प्रकल्प माहिती द्यायची आपल्याला. सौर ऊर्जेचा जो प्रकल्प आहे तो आपल्या शाळेत द्यायचा असेल आपल्याला जी आवश्यक माहिती आहे ती द्यायची आहे. ते पत्र मी टाकतो थोड्या वेळ नेटवर्कमध्ये गेल्यानंतर. हा महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आता एक त्याला काही कागदपत्र पण जोडायचे, फोटो पण जोडायचे आहे. 30 तारखेला आपल्याला दाखवणीत द्यायचं आहे. उद्या किंवा 30ला दुपारपर्यंत द्या. उद्या द्या. फोटो काय आपल्याला त्याची प्रिंट करा. ते गरजेचं आहे. आता सीआरजीची सकाळची बैठक झाली त्यात एक उपक्रम ठरलेला आहे श्रवण संदर्भात. त्याच्यासोबत तुम्हाला माहिती दिली जाईल. एक पेड माँ के नाम आहे ना, एक पेड माँ के नाम त्याचा अहवाल द्यायचा आहे. तर तो प्रवास आपल्याला करायचा होतो त्याचे फोटो अपलोड आईसोबत विद्यार्थ्यांचा अपलोड करायचा आहे. आणि किती विद्यार्थी शाळेमध्ये आहेत आणि त्यापैकी किती विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतले. 100% सहभाग आवश्यक आहे. त्या संदर्भात मला असं बोलायचं होतं की जे शासनाचे उपक्रम येत आहेत त्या उपक्रमाचा जरा आज आपण अंमलबजावणी करतोय पुढे येणाऱ्या स्पर्धेमध्ये त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. स्टॉकमध्ये सुद्धा उपयोग होणार आहे. तर त्याचं एक अंमलबजावणी करूया. बाकी मी व्हॉट्सअपला देईन तुम्हाला. राह दिखाए वो मुश्किल में ज्ञान की ज्योत जलाते हैं. सही गलत की दे पहचान जीना हमको सिखाते हैं. हो गुरु बिना है ज्ञान का लोग यही बतलाते हैं. सींचा हो खुद माली ने वो फूल कहाँ मुरझाते हैं. दे जीवन को आकार गुरु कर सपनों को साकार गुरु. धूल गुरु के चरणों की ये सुरभित चंदन है. हाथ जोड़ सब गुरुजनों का दिल से वंदन है. मेरा संसार है गुरुवर, मेरा अभिमान है गुरुवर. ज्ञान की खान है गुरुवर, तुम्हें प्रणाम है गुरुवर. मेरा संसार है गुरुवर, मेरा अभिमान है गुरुवर. ज्ञान की खान है गुरुवर, तुम्हें प्रणाम